हाय, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सावंतांनी आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता मी कामावरून आलेलो आहे. जस्ट येताना पावसाने जो काही कहर केला आहे अतिशय बेकार. जवळ आल्यावरती थोड्या अंतरावरतीच होतो आणि पाऊस आला, पूर्ण भिजलो, आंघोळ वगैरे केले आता आणि गरबा खेळायला जायचा प्लॅन होता. पण आता मला वाटतो काय नाहीसा होईल असं, पण का पाऊस कंटिन्यू आपल्या हजेरी लावतं आणि थांबत नाही. पावसाने यावर्षी एवजलं आहे की तो पूर्ण आपल्या भारताला, महाराष्ट्राला पूर्ण पाणीमय करून जाणार आहे. सगळीकडे पाण्याची कुठेच कमतरता नाही भेटणार आहे आपल्याला. त्याच्या आहे तर आता ठीक आहे, पडतो चांगली गोष्ट आहे, पण थोडा कमी पडला पाहिजे. रोडवरती जे खड्डे आहेत ते खड्ड्यांवरून आम्ही दररोज ट्रॅव्हल करतो आणि ते खड्ड्यांमध्ये जर पाणी साचलं की मग सगळा विषय खता. खूप बेकार पाणी साचलेलं असतं. तर आपल्याला काळजी घ्या तुम्ही पण गाडी चालवताना. सावकाश गाडी चालवा खड्डे बघून, कारण का कधी अपघात होऊ शकतो. त्यासाठी बाकी काही विषय नाही, एकदम प्रॉपरली सगळं चालू आहे. आता उद्या दसरा आहे, त्या कारणाने मी आपला थोडा दसरा यावर्षीचा मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे की कसं होणार आहे ते. मला कामावरून येताना मी प्लॅन केलेला गाडी वॉश करेन, सायकल पण आपली वॉश होणार. सगळ्यात पहिली आपली सायकल आलेली होती, सायकल नंतर आपण गाडी घेतलेली. तर विचार हा आहे की आता गाडी वॉश करणार होतो, पावसाने ऑलरेडी गाडी वॉश केलेली आहे. आता थोडा पाऊस कमी झाला आहे, आता थोडं कमी झालं आहे. मी आता बोललो ना, म्हणून मला वाटतं पावसाने कमतरता दाखवली आहे स्वतःची. तर बघूया आता कसं काय होतं ते. गाडी वॉश करायची, तिला पॉलिश वगैरे करून उद्या प्रॉपरली हार वगैरे घालायचं आपल्याला गाडीला, आणि सायकलला पण हार वगैरे घालून पूजा करायची आहे, गाडी सायकलची दोन्ही पण. आणि आपली देवपूजा आपण करतोच. परत सगळ्या जे आपल्याला नवीन लॅपटॉप आहे त्याची पूजा करायची आहे, टी व्हीची पूजा करायची आहे, परत फ्रीज झाली, घरातल्या ज्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तूंची पूजा करायची. आम्ही नवीन पकवास घेतला आहे, पकवास बघू शकता इकडे जाय. त्याला पकवासची सुद्धा आपल्याला पूजा उद्या करायची आहे. हे उद्घाटन अजून झालेलं नाही, म्हणजे उद्घाटन म्हणजे दादाने शिकायसाठी घेतलं आहे, तर शिकणं अजून झालेलं नाही सुरू. तर जसं होईल तसं आपण हळूहळू तुम्ही आमचा हा डेली व्लॉग कसा वाटतो ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि प्रेम द्या. तर आता तुम्हाला मी किचनची सध्याची परिस्थिती दाखवतो. तर ही किचनची परिस्थिती आहे. आता आई माझ्यासाठी चहा ठेवते. आणि आज आई काय बनवलं जेवणाला? अळूवडी बनवणार आहे, पिठी नाही पण सोय झालेली आहे. बघू शकता पाऊस, कंटिन्यू पाऊस पडतो. पावसाला करायचं तरी काय, तुम्हाला दिसणार थोडे आहे, पण अंधार आहे ना पूर्ण, तर पाऊस कंटिन्यू पडतो. आणि हा मी आहे, बघू शकता. तर आता अळूवड्या लावलेल्या आहेत आज, आणि भात, डाळ आहे ना, पिठी. आणि आता इथे चहा ठेवलेला आहे, चहा मस्तपैकी पिऊन घेणार आहे मी. त्यानंतरला बघूया, आपल्याला बड्डेला पण जायचं आहे. बड्डेवरून आल्यानंतर आपण गरबा खेळायला जाणार की नाही ते पावसावरती डिपेंड आहे पूर्णपणे. जर पाऊस थांबला तरच जाऊ शकतो. पाऊस मला काय वाटत नाही थांबणार आहे असं, नंतर कंटिन्यू पाऊस तर पडतो. मग काय घरात जाणार विषय नाही. तर बघूया कसं काय होतं ते, तुम्हाला बघायला भेटेलच. उद्या आपण दसरा कसा साजरा करणार आहोत. आता हा दसऱ्याच्या आदल्या दिवशीचा नाईटचा प्लस उद्याचा सकाळचा. आणि उद्या सकाळी माझा एक ठिकाणी जायचा प्लॅन आहे. जर पाऊस नसला तर मी तिकडे जाणार आहे, तर तुम्हाला ते सुद्धा बघायला भेटेल. तर इज्जत द्या. बाय. The next day. शुभ दसरा आणि शुभ सकाळ मित्रांनो. आता सकाळ झालेले आहे आणि बघू शकता माझे आंघोळ आणि टकाटक तयारी झालेले आहे. आता आपल्याला गाडी वॉशिंगसाठी न्यायची आहे. गाडी वॉशिंग झाल्यानंतरला आपला पुढचा प्रोग्राम आहे. आपल्याला जायचं आहे वाघोली गणेश टेम्पल, जे अंडरग्राऊंड गणेश टेम्पल आहे, त्या मंदिराला आपण भेट देणार आहोत. दर्शनासाठी जातो आपण तिकडे, तर तुम्हाला बघायला भेटेल हा आपला ब्लॉग दसरा स्पेशल. आता जाणार इथे समोरच वॉशिंग सेंटर आहे, बघू शकता. घराच्या समोरच वॉशिंग सेंटर आहे. हो, उधर तिकडे बॅनर लावला आहे ना, झूम दिसणार नाही तुम्हाला गॅलरीमध्ये आमच्या हे आहे म्हणून. तर बघा, अरे भाई क्लिअरिटी तो बोलते ना. हे नवरात्र उत्सव लिहिलं आहे ना लक्ष्मी भारतचं, त्याच्या अपोजिटला तो माणूस उभा आहे ना, तिकडेच मला गाडी न्यायची आहे वॉशिंग सेंटरसाठी. तर आता मी वॉशिंग सेंटरला गाडी घेऊन जातो, एकदम चकाचक गाडी करतो, आणि त्याच्यानंतरला गाडीची पूजा करायची. पूजा केल्यानंतर तुम्हाला
नमस्कार मित्रांनो, आपल्या गाडी वॉशिंग झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे दसऱ्याची आपण गाडी मगाशी बोललेलो मी जसं व्हिडिओमध्ये की सकाळी गाडी वॉशिंग करणार, तर डिझेल वॉश झालेली आहे प्रॉपरली. आणि आता गाडीची पूजा वगैरे केली. आता आम्ही नालासोपाऱ्यातल्या वाघोलीमध्ये एक गणेश मंदिर आहे, त्या गणेश मंदिरच्या दर्शनाला मी जाणार होतो. तर पप्पांना पण घेऊन आला, पप्पासोबत आहे. पप्पा बघू शकता इथे आहे का? आहे. हां, पप्पा पण सोबत आलेलं आहे. आणि पद्धतशीर आता आम्ही चाललेलो आहे. किती 2 किलोमीटरचा डिस्टन्स आहे फक्त. तर ऑलमोस्ट आता आम्ही कवर केलेलं आहे. नालासोपारा वेस्टमध्ये आहे सध्या. आणि आता वसईच्या दिशेने चाललेलो. तर त्या मंदिराच्या दर्शनाला आम्ही जाणार आहोत. तुम्हाला दाखवण्याचा थोडासा एक प्रयत्न आणि थोडं एन्जॉयमेंट. दर्शन गणपती दर्शन, दसरा आहे ना, सणासुदीचं असं मंदिरात दर्शन घेतलं पाहिजे, त्यासाठी आम्ही आलेलो आहोत. तर आज सगळीकडे गाडी वॉशिंगला खूप गर्दी होती, चिकार गर्दी. मला पण सकाळी गर्दी भेटली गाडी वॉशिंगला गेलो तेव्हा. आणि आपली गाडी प्रॉपरली वॉश झाली वेळेमध्ये. डिझेल वॉश मारून घेतली आपण टाकाटक. काका कुठे नेतात गाडी? डिझेल वॉश मारून घेतली आहे प्रॉपरली. तुम्हाला आवाज येतोय की नाही माहीत नाही, कारण का गाडीवर आहे, तर हवेचा आवाज जास्त येऊ शकतो. नॉईज कॅन्सलेशन करून बघूया, ट्राय करून, काय विषय नाही. आणि व्हिडिओ कशी वाटते ते आपल्याला सांगायला भेटून नका. आपला जो मोबाईलचा स्टँड आहे त्याचा पुरेपूर वापर करत आपण फ्रंट कॅमेऱ्याने शूट करतो. तर आता वसईचे रस्ते एन्जॉय करा बॅक कॅमेऱ्याने. रस्ते काय दाखवू तुम्हाला, रस्ते दिसतच नाही. रस्ता दाखवायचा प्रयत्न केला छोटासा, तर रस्ता बघा कोणत्या अँगलने आला आहे. तुम्ही अँगल बघूनच शॉक व्हाल. एकदम विचित्र असा अँगल, कारण का मोबाईल थोडा लो खाली आहे, म्हणून लो अँगलवरती आहे, त्याच्यामुळे मग व्ह्यू बरोबर येत नाही. तर आपण एक्सक्यूज केला. रोड काय बघणार तुम्ही, रोडचा नेहमीच बघता. जेव्हा आपल्याकडे गोप्रो वगैरे येईल तेव्हा आपण प्रॉपरली शूट करू. मेरी जान एकदम प्रॉपरली, म्हणजे कसं आपलं हेल्मेटला लावून प्रॉपर गोप्रो माईक वगैरेचा सेटअप. सध्या आपल्याकडे तेवढे पैसे नाही आहेत, त्याच्यामुळे आपला मिनी सेटअप आहे, एकदम स्मॉल सेटअप मोबाईलवरती. आणि मोबाईल आपण जो गुगल मॅपला जो स्टँड वापरतो ना, तोच आपण वापरायचा काही. तर आता आलेलो आणि ते वसईला जे बंगले बघितल्यानंतरला इथला बाबा माहोल एकदम भारी आहे की नाही. इथे आल्यावर एकदम भारी वाटतं आणि मन प्रसन्न वाटतं. आणि असं सणासुदीला कुठेतरी इथे गावामध्ये दर्शनासाठी यायचे, इथे मंदिरे भरपूर आहेत, खूप मंदिरं आहेत तुम्हाला बघायला येतील. तर हे असं त्यातलं एक, जे आता आम्ही चाललेलो दर्शनाला, ते अंडरग्राऊंड टेम्पल आहे. इच्छापूर्ती गणेश मंदिर म्हणून आहे वाघोलीमध्ये. आणि आपण आता दर्शन घ्या, तुम्हाला बघायला भेटेलच आम्ही आता गेल्यावर तिकडे कसं आहे. प्रवेशद्वार आहे, इथे आपली गाडी पार्किंग केलेली आहे. आणि इथे बघू शकता, इथे हा एंट्रन्स आहे. ते व्यायाम वगैरे करण्यासाठी सगळी जागा. एन्जॉय करायसाठी एकदम मंदिराचा जो परिसर आहे सगळा. स्वामी समर्थांचा मठ आहे ते, अप्पा फुलारे हॉल. हे बघू शकता गणेश मंदिर, हा त्याचा एंट्रन्स. इथे सगळे असे लावलेले आहे, इथे भंडारा सुरू आहे. हां, आणि हे बघू शकता इथे मंदिराचा परिसर पूर्ण वुडन टच दिलेला आहे ना.
तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल असा हा आपला परिसर आहे पूर्ण गणेश मंदिरचा. आणि इथे प्रॉपर AC वगैरे लागलेले आणि अंडरग्राऊंड आहे पूर्ण खाली जमिनीमध्ये. आणि इथे बघू शकता गणपती बाप्पा मूर्ती. आणि मस्त वाटतं, एकदम गारगार वाटतं आहे बघायला. इथे आम्ही फोटो वगैरे प्रॉपर दर्शन घेतलेलं आहे. बघू शकता इथे मूर्ती आहे बाप्पांची. आणि एकदम मस्त वाटतं इकडे गार. आणि तुम्हाला कसं वाटलं बाप्पा इथे दर्शनासाठी आले? बरं वाटलं ना? एन्जॉय केलं आहे. तर मित्रांनो आता आपण शनी मंदिरसाठी आलेलो आहोत. हा परिसर आहे पूर्ण. इथून या. शनी मंदिरचा एंट्रन्स. आपण इथे आलेलो होतो ऑलरेडी, पण पप्पा नव्हते आलेले म्हणून पप्पांना घेऊन आलेलं. बघू शकता पप्पा पहिल्यांदा आले तिकडे. कसं वाटतं एकदम गार वाजता वाटत नाही? हे बघा इथे शनी मंदिर आहे. तर मित्रांनो इथे बघू शकता इथे आपल्या शंकरांची पिंड, शंकर भगवानांची. आणि इथे दर्शनासाठी एकदम प्रॉपरली गेलेलं आहे. स्वच्छता बघू शकता किती स्वच्छ परिसर आहे पूर्ण. इथे नंदी. मित्रांनो बघू शकता बाळूमामांचं मंदिर आहे इथे. वा मस्त आवाज एकदम. आता आम्ही चाललेलो आमच्या परतीच्या प्रवासाला. घरी चाललेलो आहोत. घरी गेल्यानंतर जेवण वगैरे करून संध्याकाळी कुठे जाणार ते बघूया. सगळ्यांकडे आपट्याची पानं वाटायला जायला लागेल. दसरा आहे त्याच्या कारणाने. तर आपण आता निघणार आहोत. बाय. चकाचक. फक्त येताना थोडा एकाने चिखल उडवलं पण काय विषय नाही. एकदम चकाचक गाडी झालेलं आहे. फक्त संध्याकाळी जरा पॉलिश फिरवली याच्यावर की विषय हार्ड. हे चेक करा. टन 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 टन.